हॅलो स्टुडंट, आपल्याला एक्झाम्पल नंबर 16 प्रॉब्लेम सेट नंबर 5 मध्ये आपल्याला बघायचं आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कम सेंटर, म्हणजे एक सर्कम सेंटर आहे त्याचा परिकेंद्रात आपल्याला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याची रेडियस आपल्याला फाइंड आउट करायला सांगितली, अँड रेडियस सर्कम सेंटर ऑफ द ट्रायंगल एबीसी। आता आपल्याला कोऑर्डिनेट दिलेली ए, बी आणि सी चे। आता गिवन या ठिकाणी a 7,1, b 3,5, c 2,0, लेट o इज द सेंटर अँड o इज इक्वल टू x, y। म्हणजे आपण लेट्स काय केलं की x, y, o चे आपण कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत। आता oa इज इक्वल टू ob इज इक्वल टू oc, व्हाट रेडियस ऑफ द सेम सर्कल। म्हणजे या पॉइंट ऑन द सर्कल o इज द इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द पॉइंट ऑन द सर्कल। म्हणजे आपल्याला फॉर्म आयला इक्वेशन नंबर दिलं आणि फॉर्म इक्वेशन वरून पहिले आपण OA बरोबर OB हे दाखवलेले आहे। आणि OA आणि OB अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला या एकाच ठिकाणी आपल्याला यूज करायचं आहे। तर आपल्याला माहिती आहे की OA म्हणजे x2 x1 y2 y1, बघा y 1 आणि x2 x 3 आणि y 5 हे आपण याच्यामध्ये यूज केलेला आहे अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला। आता या ठिकाणी स्क्वेअरिंग बोथ साइड्स केलं, म्हणजे x 7 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू x 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर, a b ब्रॅकेट स्क्वेअर। म्हणजे आपल्याला आयडेंटिटी बघा, a b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर 2 इंटू ab प्लस b चा स्क्वेअर। मग a स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस a ची दुप्पट 14x प्लस 49 y स्क्वेअर 2y प्लस 1। या ठिकाणी सुद्धा येईल a स्क्वेअर 6x प्लस 9 y स्क्वेअर 10y प्लस 25। आता सेम टर्म्स आर कॅन्सल देर, a स्क्वेअर कॅन्सल झाले, y स्क्वेअर कॅन्सल झाले। मग मी काय केलं मित्रांनो की सर्व x चे टर्म एका बाजूला आणि y च्या टर्म एका बाजूला आणून फक्त कॉन्स्टंट नंबर म्हणजे संख्या एका बाजूला नेलेल्या आहेत त्या राईट हँड साइडला। पहा आता -14x 6x ट्रान्सफर केले तर प्लस 6x, नंतर -2y आणि -10y ट्रान्सफर केले तर प्लस 10y इज इक्वल टू, आता 25 प्लस 9 इज 34 मायनस 49 प्लस 1 इज 50 मायनस देअर। मग -8x प्लस 8y -14x प्लस 6 म्हणजे -8x आणि -2y प्लस 10y म्हणजे प्लस 8y इज इक्वल टू -16। डिवाइड बोथ साइड बाय -8। आता -8 ने मी डिवाइड केलं तर इतर x y इज इक्वल टू 2, दॅट इज इक्वेशन नंबर 2। सिमिलरली फॉर्म इक्वेशन 1 आपण जसं OA इज इक्वल टू OB दाखवलं, आता OB इज इक्वल टू OC दाखवायचं, पण तिच्यावर एक लिनियर इक्वेशन मिळेल। तर आपण स्क्वेअरिंग बोथ साइड अगोदर करून घेतली। या ठिकाणी OB म्हणजे काय की x2 x1 म्हणजे x 3 आणि y 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस, आता x 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर y 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता x स्क्वेअर 6x प्लस 9x आयडेंटिटी यूज केली, या ठिकाणी y स्क्वेअर 10y प्लस 25 ही आयडेंटिटी यूज केली। या ठिकाणी x स्क्वेअर 4x प्लस 4 ही आयडेंटिटी यूज केली आणि y 0 इज y चा y स्क्वेअर, x स्क्वेअर y स्क्वेअर शी कॅन्सल इच अदर, why the same terms are cancelled in both sides। -6x प्लस 4x काय केले मी ट्रान्सफर केले, -10y ऍज इट इज। आता आपल्याला संख्या घेतल्या आपण इथं ओनली 4 आहे आणि 9 प्लस 25 म्हणजे 34। आता या ठिकाणी -6 मधून 4 गेले -2x -10y 4 34 इज 30। डिवाइड बोथ साइड बाय 2, 2 ने जर मल्टिप्लाय आपण डिवाइड केलं तर -x -5y -15 इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3। एडिंग इक्वेशन सेकंड and third, x minus y is equal to and minus x minus 5y is equal to -15, plus x minus is cancel out, -5 आणि -1 -6y, -15 मधून 2 गेले -13, therefore 6y is equal to 13, the negative sign are both sides are cancelled to each other, y is equal to 13 divided by 6। आता value of y put in equation first, second put in equation सेकंड मध्ये आपण पुट अप केले तर x मायनस y इज इक्वल टू x मायनस 30 डिवाइड बाय 6 इज इक्वल टू 2, -13 डिवाइड बाय 6 ही टर्म आपण राइट हँड साइडला काय झाली प्लस झाली आणि आपण इथे एलसीएम काढला 6, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 6 मल्टिप्लाय बाय 2 इज 12, 13 मल्टिप्लाय बाय 1 इज 13। आता एलसीएम 6 असल्यामुळे 12 प्लस 13 25 डिवाइडेड बाय 6 ही झाली x ची व्हॅल्यू। आता कोऑर्डिनेट्स ऑफ सेंटर O 25 डिवाइडेड बाय 6 and 13 डिवाइडेड बाय 6। आता रेडियस OC कोणती काढा, OA काढा, OB काढा किंवा OC काढा, म्हणजे आपल्याला रेडियस काढायची, म्हणून रेडियस OC असं म्हटलेले। तर x2 x1
आता x2 मायनस x1 म्हणजे 2 मायनस x, तर 2 मायनस 25 डिवाइडेड बाय 6 आणि दुसरं येईल 0 मायनस y, तर y ची व्हॅल्यू 13 डिवाइडेड बाय 6. मग मी काय केलं, याच ठिकाणी सुद्धा एलसीएम काढला आणि 12 मायनस 25 डिवाइडेड बाय 6 मायनस 13 डिवाइडेड बाय 6 मायनस 13 डिवाइडेड बाय 6 प्लस मायनस 13 डिवाइडेड बाय 6. आता याची स्क्वेअरिंग केली, 13 चा स्क्वेअर आहे 169 आणि 6 चा स्क्वेअर आहे 36. 13 चा स्क्वेअर 169, याची ऍडिंग केली कारण डिनॉमिनेटर इज आल्सो सेम 338 आणि त्याचे आपण फॅक्टर पाडले 169 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय 36. आता या ठिकाणी 169 चं स्क्वेअर रूट आपण 13 काढलं, 36 चं स्क्वेअर रूट 6 काढलं आणि स्क्वेअर रूट 2 ऍज इट इज ठेवलं. म्हणजे आपण असं लिहू शकतो, रेडियस ऑफ ओसी, रेडियस ऑफ ए सर्कल इज 13 डिवाइडेड बाय 6 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2, असं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. हा मित्रांनो 17 नंबरचं एक्झाम्पल, गिवन a 4 minus 3 b 8,5, find the coordinates of the points that divide the segment AB in the ratio 3:1. म्हणजे हा जो सेगमेंट AB आहे बघा, हा सेगमेंट AB आहे, तर AB ला समजा आपण एक कोऑर्डिनेट्स पॉइंट घेतला, आपण कोणताही घेतला, समजा त्याचं नाव दिलं P, तर याची कोऑर्डिनेट समजा x, y, तर या कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ने हा सेगमेंट AB हा 3:1 रेशोनं डिवाइड झालेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं. म्हणजे आपल्याला याचे कोऑर्डिनेट्स अगोदर फाइंड आउट करायचे. पहा या ठिकाणी गिवन a 4, -3 b 8,5. आता द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स, लेट्स पॉइंट P x, y is divided किंवा divides म्हटलं तरी divides the segment AB in the ratio 3:1. आता रेशो दिलेला आहे म्हणजे आपल्याला m is equal to 3 आणि n is equal to 1. आता आपल्याला हे दिलेले आहे. लेट्स आपल्याला अजून सुद्धा म्हणू शकतो a x1, y1 and b x2, y2. According to section formula, आता आपल्याला पहिले अगोदर x चे कोऑर्डिनेट्स काढायचे, तर x is equal to mx2 plus nx1 डिवाइडेड बाय m प्लस n. या ठिकाणी x चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आपल्याला. m ची व्हॅल्यू आहे 3, x2 ची व्हॅल्यू आहे आपल्याला, x2 ची व्हॅल्यू घेता येईल 8 प्लस nx1 म्हणजे 1 आणि x1 ची व्हॅल्यू घेता येईल आपल्याला 4, x1 y1 x2 y2 divided by 3 plus 1. Therefore we can write there x is equal to 24 plus 4 divided by 4. X is equal to 28 divided by 4. 4 7s are 28. X is equal to 7. आता तसंच आपल्याला y ची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करता येईल. पहा या ठिकाणी y is equal to my2 plus ny1 divided by m plus n. y is equal to, आता m ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 आहे आणि y2 आपल्याला 5 आहे प्लस ny1, n ची व्हॅल्यू आपल्याला 1 आहे आणि y1 ची व्हॅल्यू आपण घेऊ -3 डिवाइडेड बाय 3 plus 1. y is equal to 3 into 5 is 15 minus plus minus -3 divided by 4. Therefore y is equal to 12 divided by 4. 4 3s are 12. That is y is equal to 3. That is y is equal to 3. म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P, कोऑर्डिनेट्स P
7,3 divides the segment AB in the ratio 3:1. In the ratio 3:1. Another example is find the type of quadrilateral. म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे की हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलेटरल आहे. ही पॉइंट्स A, B and C are D are given are joined serially. म्हणजे कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलेटरल. आता आपल्याला एक समजा मी क्वाड्रिलेटरल असं काढलं. आता हा क्वाड्रिलेटरल काढला, याला काही नाव A, B, C आणि D. पण हिच्यामध्ये काय काय आपल्याला घटना निश्चित होतात, इव्हेंट्स काय काय मिळतात आपण पाहूया. पहा आता गिवन A -4, -2, B -3, -7, C 3, -2 and D 2, 3 are given coordinates of the given points are joined serially. आता आपल्याला जॉईंट सिरियली करायचे म्हणजेच काय करायचे आपल्याला या ठिकाणी पहा डिस्टन्स अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला अगोदर AB चं डिस्टन्स काढायचं आपल्याला. AB इज इक्वल टू पहा आता x2 x1 म्हणजे काय -3 -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 -7 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे आपल्याला AB चं डिस्टन्स काढून घ्यायचं आहे अगोदर. -3 +4 ब्रॅकेट स्क्वेअर -7 +2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा -3 +4 म्हणजे काय +1 ब्रॅकेटचा स्क्वेअर -7 म्हणजे डिवाइडेड बाय 2 म्हणजे 5 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. 1 ऑफ द स्क्वेअर इज 1, 5 चा स्क्वेअर 25 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 26. हे झालं AB चं डिस्टन्स. आता आपण अशाच पद्धतीने BC सुद्धा काढून घेऊ. पहा BC इज इक्वल टू आता B आणि C x2 x1 म्हणजे 3 -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर y2 म्हणजे -2 -7 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. BC इज इक्वल टू पहा या ठिकाणी 3 +3 ब्रॅकेटचा स्क्वेअर -2 +7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आपण प्लस मायनस जर केलं तर 6 स्क्वेअर आणि 7 मधून 2 गेला तर 5 चा स्क्वेअर. 6 चा स्क्वेअर किती आहे 36, 5 चा 25. देयरफॉर इज इक्वल टू 61 इज इक्वल टू काय येणार आहे 61. आता BC ची आपण डिस्टन्स काढलेले आहे. याच्यानंतर आपण BC ची लेंथ काढल्यानंतर CD ची लेंथ काढूया. CD इज इक्वल टू पहा CD इज इक्वल टू x2 x1 म्हणजे 2 -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर y2 y1 म्हणजे 3 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. देयरफॉर वी कॅन राइट देयर पहा 2 -3 म्हणजे -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर 3 +2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -1 स्क्वेअर प्लस 3 + 2 इज 5 चा स्क्वेअर. Therefore, we can write there 1 square, 5 square is 25. Then CD is equal to square root of 26. आता AB झाली, BC झाली, CD झाली. आता AD घेऊ आपण. पहा AD is equal to A आणि D 2 - 4. पहा 2 - -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर 3 -2 3 -2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे AD इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला असे लिहिता येईल 2 + 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 + 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. AD इज इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. AD इज इक्वल टू आपल्याला असं लिहिता येईल 36 + 25. आता AD इज इक्वल टू आपल्याकडे स्क्वेअर रूट ऑफ 61. आता तुम्हाला हे सर्व व्हॅल्यू बघितल्यानंतर तुमच्या एक लक्षात आलं की AB बरोबर CD
म्हणजे आपल्याला AB ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे BC बरोबर AD असं सुद्धा दाखवता येईल. याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल आपण डायगोनलचे माप सुद्धा मेजरमेंट सुद्धा काढून घेऊ. कोणकोणते? AC आणि BD. पहा AC इज इक्वल टू A आणि C, A आणि C 3 मायनस मायनस 4, 3 मायनस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -2 मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. AC इज इक्वल टू 3 प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस -2 प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. AC इज इक्वल टू 7 चा स्क्वेअर प्लस 0 चा स्क्वेअर. AC इज इक्वल टू 7 चा स्क्वेअर आणि AC इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? 7. तर आपल्याला AC काढल्यानंतर BD सुद्धा काढता येईल. BD इज इक्वल टू अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला B आणि D पहा 2 मायनस मायनस 3, 2 मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 3 मायनस 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. BD इज इक्वल टू 2 प्लस 3 मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर 3 प्लस 7 ब्रॅकेटचा स्क्वेअर. BD इज इक्वल टू 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. BD इज इक्वल टू 5 is the square is 2500 and BD is equal to square root of 125. आता स्क्वेअर रूट ऑफ 125 ची आपल्याला फॅक्टर सुद्धा काढता येतात. 25 मल्टिप्लाय बाय 5 दॅट इज इक्वल टू 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं लक्षात आलं असेल की हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलेटर आहे. यावरून असं लक्षात येते पहा देअरफॉर AB इज इक्वल टू CD किंवा असं लिहा इन क्वाड्रिलेटरल ABCD. इन क्वाड्रिलेटरल ABCD AB इज इक्वल टू CD. AB इज इक्वल टू CD कारण AB आणि CD चं माप समान इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 26. नंतर BC इज इक्वल टू AD. BC इज इक्वल टू AD इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 61 कारण काय ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. आता ऑपोजिट साइड कॉन्ग्रुएंट आहे परंतु आपण हे जर डायगोनल घेतला विचार AC आणि BD देअरफॉर AC इज नॉट इक्वल टू BD. तर डायगोनल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट. मग अशा प्रकारचा कोणता क्वाड्रिलेटर असेल की तिथे डायगोनल कॉन्ग्रुएंट नसतात परंतु ऑपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच आपल्याला असं म्हणू शकतो की क्वाड्रिलेटरल ABCD फक्त पॅरलोग्राम मध्ये असेल. इज अ पॅरलोग्राम. इज अ पॅरलोग्राम.